यंदा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळायला शाळा सुरू झाल्यानंतर 3 महिने लागले. मात्र योग्य मापाअभावी विद्यार्थ्यांची अडचण झाली. त्यामुळे मुख्याध्यापकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे तक्रार केल्या आहेत. त्यावर मिळालेल्या गणवेशांची अदलाबदल करण्याच्या सूचना देण्याच्या वेळेनुसार शिक्षण विभागावरती आली. यावर सरकारी निर्णयातील गोंधळाने प्रशासनासमोर ही अडचणी उभ्या केल्याचं दिसून येत आहे. यंदा विद्यार्थ्यांना तयार 2 गणवेश देण्याचा निर्णय झाला. त्यासाठी कापलेले कापड देण्यासाठी ठेका देण्यात आला. तर गणवेश शिलाईची जबाबदारी महिला आर्थिक महामंडळाकडे सोपवण्यात आली. परंतु ठेकेदाराकडून महामंडळाला वेळेत कापलेले कापड मिळाले नाही. त्यामुळे वेळेत गणवेशांची शिलाई होऊ न शकल्याने स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशात यावं लागलं. शिलाईसाठी लागणाऱ्या साहित्यांचा अपुरा पुरवठा, खराब कापड या अडचणींनी भर पडलेल्या शिलाईतही अडचणी उभ्या राहिल्या. तरीही महामंडळाने गणवेशाची शिलाई करून टप्प्याटप्प्याने गणवेशाचा पुरवठा केला. येत्या 3 दिवसात शाळा सुरू होऊन 3 महिने होत आहे. तरीही 2,08,931 विद्यार्थ्यांपैकी 51,491 विद्यार्थी अजून गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.